श्री साम्राज्य न्यूज। ते तर खूप मोठे प्रकरण आहेत। विधानसभेत आम्ही पुन्हा काढू तर अनेक घोटाळे आहेत आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत। सर्व घोटाळे विधानसभेमध्ये निघतील। पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावीच लागेल। हे सर्व मिळून तिजोरीची ओपन लूट करतायत। मंत्री पैशाशिवाय काम करत नाहीत। चौकशी करा अशी मागणी केली आहे। 50-50 लाख रुपये बदलीसाठी घेतले जाते असं त्यांनी म्हटलं आहे। नाही, ते तर खूप मोठे प्रकरण आहेत। विधानसभेत आम्ही पुन्हा काढू। त्यांच्या खात्यातला भोंगळ कारभार तानाजी सावंतांचा प्रचंड मोठा आहे। एक केवळ बदलीच नाही तर अनेक घोटाळे आहेत आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत। ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये निघतील। मुख्यमंत्र्यांना पुराव्यासोबत दिलेला आहे, कारवाई होणार का असा प्रश्न त्यांनी हो, तर आता ते असं आहे की मुख्यमंत्री कारवाई करतील का, तर याचं उत्तर आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू। अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून आणि गैरप्रकार झाला असेल, पुरावा झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावीच लागेल। नाहीतर चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहू नका। काय नेमकं प्लॅनिंग करण्यात आलं इथे बोलतो ना, आता प्रेस आहे, आता आज नको सगळ्यापुढे बोलायचं। देशातील सगळ्यात भ्रष्ट राज्य म्हणजे महाराष्ट्र असं एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये आलं। सलग तिसऱ्या वर्षी भ्रष्ट महाराष्ट्र म्हणून असं समोर आलेलं आहे। भ्रष्टाचाराची प्रकरण आम्ही तर नेहमीच सांगत असतो, हे सर्व मिळून तिजोरीची ओपन लूट करतायत। अनेक प्रकरण आहेत। भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे। कुठलंही काम पैशाशिवाय होत नाही आणि मंत्री पैशाशिवाय काम करत नाहीत। हे सगळं उघड आहे। हे कुठेच लपून राहिलं नाही। बरं, टक्केवारी इतकी मोठी वाढवून टाकली की आता ही टक्केवारी 20% वर गेली। म्हणजे 20 टक्केवारी घेणारा महाराष्ट्र हा आता देशातील अनेक राज्यामधला एक राज्य झालेला आहे। आणि अनेक ठिकाणी तर काम न करता बिलं काढून खाल्लेली आहेत। एक टेंडरची कास्ट जर 100 असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला धरून त्याची कास्ट 300 कोटी रुपयांपर्यंत नेऊन वरचे वर 200 कोटी रुपये गहाळ करण्याचं काम अनेक ठिकाणी झालेलं आहे। त्याचे पुरावे आहेत, ते सभागृहामध्ये मांडू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.